नमस्कार मित्रांनो, आपल्या धर्मसंस्कृती चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघा, दिवाळी झाली. दिवाळीनंतर तुळशी विवाह झाला आहे आणि तुळशी विवाहानंतर आता जो सगळ्यात मोठा एक सण येतो आहे तर आता कालभैरवनाथ जयंती. उद्या शनिवारी कालभैरवनाथ जयंती. ती कार्तिक वद्य अष्टमीला कालभैरवनाथांचा जन्म झाला असे आपल्या पुराणामध्ये उल्लेख येतो. पण हा जन्म कसा झाला त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत आणि ह्या सिरीजमध्ये आपण 4 ते 5 व्हिडिओ बनवणार आहोत. महाराष्ट्रातील वेगवेगळे कालभैरवनाथ मंदिरे, त्यांची आख्यायिका काय आहे आणि समुद्र मंथनामध्ये जे अमृत निघालं ते अमृत नेमकं कुठं सांडलंय आणि भैरवनाथ त्याचं रक्षण कुठं करताय याची पण माहिती आपण एक सेपरेट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. सुमेरू पर्वतावर एकदा ब्रह्मदेव बसलेले असताना सर्व सप्तऋषी आणि बाकीचे ऋषी त्यांच्याबरोबर आले आणि त्यांनी विचारलं ब्रह्मदेवांना की एक सनातन सत्य काय आणि एक जो पृथ्वीचा रचयिता, जो मूळ स्तंभ पृथ्वीचा, तो कोण आहे असं ब्रह्मदेवांना विचारला असता ब्रह्मदेव एकदम अहंकारपणे म्हटले, तो सर्व मीच आहे, सृष्टिकर्ता मीच आहे आणि जे अनादि सत्य आहे ते पण मीच आहे. हे ऐकून विष्णुदेवांना राग आला. ते ब्रह्मदेवांना बोलू लागले की सृष्टीचा रचयिता आणि पालनकर्ता पण मीच आहे. ह्या दोघांचं असं भांडण चालू झालं. शेवटी हे भांडण वेदांकडे गेलं का श्रेष्ठ कोण. तर वेद बोलले हे परम अविनाशी तत्व जे आहे पृथ्वीवरचं ते फक्त भगवान शिव आहे. पण हे पण या दोघांना काहीच पटलं नाही. शेवटी ते वेदांचं पण त्यांनी ऐकलं नाही आणि त्यांचं भांडण असंच चालू राहिलं. शेवटी त्या दोघांमध्ये एक स्तंभ निर्माण झाला, अग्निरूपी स्तंभ. आणि त्यांचं असं ठरलं का जो याचा वरती ब्रह्मदेवांना सांगितलं का तुम्ही वरती जाऊन बघून या याचा शेवट, आणि विष्णुदेव म्हटले मी खाली पाताळात जाऊन बघून येतो, याचा शेवट जो पाहिला येईन तो श्रेष्ठ, असं ठरलं. आणि हे महादेवांनी त्यांना सांगितलं. महादेव ज्योती स्वरूपात तिथं आत त्यांच्या दोघांच्या मध्ये प्रगट झाले. ब्रह्मदेव वरती गेले आणि विष्णुदेव खालती गेले पाताळात. पण विष्णुदेवांना काय त्याचावाला ठाव ठिकाणा लागला नाही. शेवटी ते महादेवांना शरण येऊन वरती आले. पण ब्रह्मदेव मात्र बोलले अहंकारपणे की मी मूळ जे वरचं टोक आहे त्याला बघून आलो आणि त्याच्या सोबतीला केतकीचं फूल आणि गाईला घेऊन आले का यांनी मला बघितलं हे तिथं होते म्हणून. मग शेवटी महादेवांना खूप राग आला काय ब्रह्मदेव चुकीचं बोलताय. तर त्यांच्या क्रोधामधून एक पुरुष निर्माण केला त्यांनी. ते पुरुष म्हणजेच कालभैरवनाथ. या कालभैरवनाथाला भगवान महादेवांनी आज्ञा केली का कालभैरवनाथ हे ब्रह्मदेव ज्याला अहंकार झाला आहे, त्याचं जे मुख्य आहे, जी माझी अनिंदा करू राहिले, तर त्याला तू शासन कर. आणि अशा प्रकारे भैरवनाथाला सांगितल्यानंतर ब्रह्मदेवांचं म्हणणं चालूच होतं मी श्रेष्ठ आहे, मी श्रेष्ठ आहे. आणि जे 5वं मुख जे आहे ब्रह्मदेवाचं ते भैरवनाथांनी आपल्या नखाने कापून टाकलं. नखाने कापून टाकलं तर आकार उडाला आणि ते जे शिर होतं एक ब्रह्मदेवाचं शरीराचं ते तसंच खाली पडून भैरवनाथाच्या मागं लागलं. तर महादेव त्यावेळेस बोलले भैरवनाथ, अरे तुला फक्त मी शासन करायला सांगितलं होतं, तू आता ही ब्रह्महत्या झाली तुझ्याकडून, आता ही ब्रह्महत्या तुझ्या मागच लागली म्हणून ते जे शिर आहे ते ब्रह्मदेवाचं ते तुझ्याच पैसे आहे, तुझ्या हातातून खाली पडत नाही. मग शेवटी महादेवांनी कालभैरवनाथाला वरदान दिले, तू या पृथ्वीची सृष्टीची जेवढे तीर्थस्थानं असतील त्याची भ्रमंती कर, तीर्थस्नान कर. ज्या ठिकाणी हे गळून पडल त्या ठिकाणी तुझं पाप क्षालन होईल असं तू समजून जाय. असं करीत असताना कालभैरवनाथ हे सर्व पृथ्वीचे तीर्थे करतात, सर्व तीर्थ हिंडतात आणि तीर्थ हिंडून झाल्यानंतर ते काशीपुरीमध्ये येतात. आणि काशीपुरी आल्यानंतर तिथल्या स्नान केल्यानंतर घाटावर तर तिथं हे ब्रह्मदेवाचं शिर हे खाली पडतं. खाली शिर पडल्यानंतर तिथं पुन्हा महादेव प्रकट होता, सर्वदेव प्रकट होता आणि त्यांना सांगतात आज तुझं आलं ब्रह्महत्येमधून पातक, हे ब्रह्महत्येचं पातक तुझ्या हातातून गळून पडलेलं आहे आणि तू आता ब्रह्महत्येच्या पातकातून पूर्णपणे बाहेर आलेला आहे. असं ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस कालभैरवनाथांना महादेवांनी वरदान दिलं की ही जी काशी नगरी आहे, काशी नगरीचा तू कोतवाल होशील आणि जे माझं ठिकाण आहे त्या माझ्या ठिकाणच्या अगोदर म्हणजे काशी विश्वनाथाच्या अगोदर तुझं दर्शन घ्यावं लागेल, तेव्हाच ही काशीपुरी लोकांना पाहून, असं वरदान दिलं. तेव्हापासून तागायतपर्यंत कालभैरवनाथ हे काशीचे कोतवाल म्हणूनच ओळखले जातात. जर कोणी पण पोलीस अधिकारी तिथं जर नवीन आलं तर ते अगोदर कालभैरवनाथांना त्यांचा मानपान वाजत गाजत देतात आणि मगच आपल्या खुर्चीवर बसतात. असं आज पण तिथं प्रथा चालू आहे. कोणी प्रथेचा विरुद्ध करण्याचा प्रयत्न केला होता त्यांना भैरवनाथांनी त्यांचं चमत्कार दाखवून दिला आणि ते अधिकारी पण त्यांना
शरण गेले, असा काशीचा महिमा आहे. म्हणून हे कालभैरवनाथाचा हा एक थोडक्यात तुम्हाला प्रकट दिवस म्हणजे कशा पद्धतीने कालभैरवनाथांचा अवतार झाला. यांना कालभैरवनाथांना काळभैरव का बरं म्हटलं जातं, त्यांची भविष्यात कुठं भ्रमंती केली, कोणत्या दैत्यांचा वध केला, याचा आपण संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत. तर बघा, उद्याला कालभैरवनाथ जयंती आहे. कालभैरवनाथ जयंतीच्या निमित्त तुम्हाला जर कुठं मंदिरात जर गेले, तुम्ही मंदिरात गेल्यानंतर नारळ, खडी साखर कालभैरवनाथांना अर्पण करायची, कृपा असावी, रक्षा असावी म्हणून त्यांना सांगायचं, आपलं रक्षण करा म्हणून सांगायचं. त्यांना तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा, जमलं तर तिळाचं तेल व्हायचं, त्याच्यानंतर काळ्या उडदाचे वडे करायचे, ते कालभैरवनाथांना व्हायचे. शनिदोषातून मुक्ततेसाठी उद्या शनिवार आहे, त्याच्यामुळं उद्या तेल वाहताना शनिदेवाचं पण स्मरण करायचं, त्यामुळे शनिदोषातून आपली मुक्तता होती. अशा प्रकारे उद्या आपल्या जवळ कुठं जर मंदिर नसेल तर आपण महादेव मंदिरामध्ये पण जाऊ शकतो. आणि जे समजा भैरवनाथाचं मंदिर नसेल तर कुठल्या पण महादेव मंदिरात जाऊन आपण दर्शन घ्या आणि कालभैरव अष्टक वाचा. त्या ठिकाणी जाऊन कालभैरव अष्टक वाचत असताना जी रक्षा पडेल ती रक्षा घरात घेऊन या, आपल्या कपाळी लावा, आपल्या घरातली रक्षा त्यामध्ये वाढवा. आणि आपलं महिन्यातून एकदा अमावस्या पौर्णिमाला घरामध्ये ती जी रक्षा आहे ताज्या पाण्यामध्ये मिसळून घरामध्ये सगळीकडे शिंपून जा, जेणेकरून काय होईना आपल्या घरातली जी दुष्ट शक्ती ती बाहेर निघून जाईल. कालभैरवनाथ हे भूताचे अधिपती आहेत, त्यांच्या पुढं कोणीच नाही. त्याच्यामुळं काही जी नकारात्मक शक्ती जर घरातली असेल तर ती सगळी यामधून बाहेर निघल्या जाते. तर बघा, सर्वांना पुन्हा एकदा कालभैरवनाथ जयंतीच्या उद्याच्या शुभेच्छा. आणि इथून पुढचे सगळे व्हिडिओ आपण अवश्य पहा. वेगवेगळी सर्व माहिती कालभैरवनाथांवर आपण 4 ते 5 व्हिडिओ अजून बनवणार आहोत. तर चला, तर उद्या सर्वांनी कालभैरवनाथ जयंतीनिमित्त कालभैरवनाथाचं दर्शन घ्या. आणि कुठं जर तुम्हाला श्वान जर भेटली तर श्वानांना तुम्ही अवश्य उद्याला काहीतरी बिस्किट किंवा पोळी खाऊ घाला, त्याच्यामुळे कालभैरवनाथ तुम्हाला प्रसन्न होतील. कारण कालभैरवनाथाचे जे वाहन आहे ते श्वान आहे. चला, तर धन्यवाद. आपल्या चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.